एकदा नीरा बारामती रोडवरती बारामतीच्या कसब्यात भेळ घेतली. त्यावेळी तिथल्या काकांशी बोलणे झालं. बोलण्यातून त्यांनी त्यांच्या सगळ्या आयुष्याचा आलेखच सांगितला. आजकालच्या युवकांसाठी नोकरी राहिलेली नाही. तेव्हा ह्या काकांच्या सारख्या छोट्याशा भेळेच्या व्यवसायातून कुटुंब जगवता येतं, कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन करता येतं, स्वतःचा व्यवसाय निर्माण करता येतो आणि कोणाच्या मेहरबानीवरती न जगता ताटमानेने जगता येते. सुनील मोरे यांच्या भेळेच्या स्टॉलवरती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांना एक व्यवसाय मिळाला आणि तो व्यवसाय पकडून त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभर हा व्यवसायाला धरून एक आपण म्हणूया की कुटुंब कसं चालवायचं याचं एक उत्तम उदाहरण मोरे यांनी ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की लोक म्हणतात आम्हाला कुटुंब चालवण्यासाठी पैशाची गरज आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची नोकरी नाही आहे आणि व्यवसायसुद्धा कुठला करावं हे समजत नाही आहे. मात्र मोरे यांनी एक अतिशय लहानातला लहान व्यवसाय जो की भेळीचा व्यवसाय आहे हा चालू केला आणि आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यामध्ये ह्या व्यवसायाने अतिशय मोलाची अशी त्यांना साथ दिलेली आहे. तर आपण भेटूया मोरे यांना. नमस्कार काका. काका मला आता एक सांगा की हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू केला, मला पूर्ण सांगा त्याविषयी. व्यवसाय तुम्ही आमचे आजी आजोबा, त्यानंतर आई वडील, आई वडिलांनंतर आम्ही चालू केलं. म्हणजे आमची परंपरा ही भेळीची. बरोबर. तर बऱ्याच दिवसापासून साधारण मला एक 30 वर्ष झाले मला एकाच वेळेला. 30 वर्ष झाली तुम्हाला? तेव्हापासून मी चालू केलेलं आहे. आमची जुनी भाजी मंडई या ठिकाणी होती. बरोबर बरोबर. फक्त त्यावेळेस काय इकडं जायचा तर शेव आणि चिवडा. आणि खेड्यापाड्यातून लोक आल्यानंतर काय खायची, त्यांना शेव चिवडा म्हणजे खर्चाला माहीत नव्हता. बरोबर बरोबर. चिवडा आणि शेंगदाणे, सुरमारच शेंगदाणे फुटाने टाकून त्यांना ती त्याची आवड होती. हो बरोबर बरोबर. असं पूर्वी आमचं हे होतं. आणि तुम्ही वयाच्या किती वर्षापासून चालू केलाय गाडा तुमचा? वय माझं साधारण 18-19 वर्षाचा. 18-19 म्हणजे तुम्ही तरुण वयामध्येच गाडा चालू केला आहे. आता माझं साधारण तुमचं 50 वय म्हणजे तुम्ही 18-30 वर्ष झाली तुमच्या ह्या गाड्याला. बरोबर. बरं, ह्या गाड्यामुळे, भेळीच्या गाड्यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळत होतं काका? हा ना, बरोबर आहे. तुम्ही या गाड्यावरती तुम्ही घर खर्च कसा चालवला? काय आम्ही सगळं म्हणजे प्रत्येक सिजनेबल कुठं काय असं करत आलो तेव्हापासून आमचं म्हणजे हे झालं. म्हणजे तुम्ही मुलांना शिकवलं असेल? म्हणजे तुमच्या किती मुलं तुम्हाला काका? 2 मुली आणि 1 मुलगा. म्हणजे तुम्ही ह्या भेळीच्या गाड्यावरती 2 मुलींना शिकवलं आणि मुलाला सुद्धा शिकवलं तुम्ही. म्हणजे काही जण काय म्हणतात की आम्हाला उत्पन्नाचा स्रोत नाही, उत्पन्नाचं साधन नाही, पण ह्या भेळीच्या गाड्यावरती तुम्ही पूर्ण अख्खं तुमचं आयुष्य घालवलं याच्यामध्ये. प्लस तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवलं. आणि आता म्हणजे आता हे जे पदार्थ आहेत काका, हे जे आपण शेव पाहतोय, बुंदी पाहतोय, बारकी शेव पाहतोय, हे तुम्ही कसं काय करता? हे घरी करता तुम्ही? आमची कला होती. ते आम्हाला माहिती आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं आम्ही घरच्या घरी सगळ्या गोष्टी करतो. आणि हे स्वच्छ तुम्ही भरपूर स्वच्छता राखली ह्याची बरं का काका. ते म्हणजे असे भेळ आहे इथं, ते कांदा केला इथं. आणि ही लाह्या कुठल्या प्रकारच्या काका? पंढरपुरीत का? चंपाकळी म्हणून. चंपाकळी म्हणून लाह्या. बरोबर. इकडं पण चांगली स्वच्छता केली तुम्ही अशी. अजून काय सांगताल काका तुम्ही? नवीन तरुणांना काय संदेश देताल ह्याच्यातून? लाजला तो संपला. बरोबर. नाही लाजला तर त्याला काय पैसे का कसं कमवू शकतोय तो? म्हणजे आपण काकांना जर पाहिलं तर काकांनी वयास मुलांना सुद्धा होणार नाही. बरोबर. आताची युवा पिढी
त्यांना सुद्धा हे जमणार नाही. हां म्हणजे पोरांना आता काम नकोय, जास्त कष्ट नकोय. आज आमच्या मुलाला थांब म्हणतो, मी आलो बाहेरून जाऊन. 5 मिनिटं माझं काम नाही थांबू शकत. म्हणजे त्याला लाज वाटते त्याची, लाज वाटते त्याची. काहीतरी सांगतो. हां बरोबर. म्हणजे लाजला तो थांबण्याची इच्छा नाही, तो लागतो. बरोबर. तो मला कारण सांगतो, मला बाहेर जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. आपल्या लक्षात येतं. बरोबर. एक का हे की सांगा. आपण आता काका भेळ कशी बनवत आहेत ते पाहूया. करा ओली भेळ बनवत आहे ना काका? त्या पातेल्यामध्ये घेऊन हलवावं लागतंय ना सगळं. त्याच्यात सगळं टाकलं पुढचं आहे. मोठी शेव टाकली, बारकी शेव टाकली, तिखट बुंदी टाकली, कांदा टाकला, लिंबू टाकला आणि हे तयार झाली. पार्सल द्या. आजी भेळ दररोज नेता? भेळ दररोज नेता ना? होय. कस काय चौकस काय वेळेची? हा ना. हो हे घरी केलाय सगळ्यांनी माल. मग काय विकत पेक्षा हे चांगला कधी पण घरचा का नाही? तुम्हाला आज त्रास नाही होता अजिबात घशाचा बेसाचा? तेलाने ह्याच्या शेवचा तेल चांगलं. एक नंबर तेल राहतं. ओके धन्यवाद काका.